नमस्कार मंडळी. तर आज आपण निघत आहोत अहमदाबादवरून. तर अहमदाबादवरून आता मुंबईला येणार आहोत. तर अहमदाबाद टू मुंबई म्हणजे आपण बोरिवलीला आपण उतरणार आहोत. तर अहमदाबादवरून आपली ट्रेन आहे 3 वाजताची. ती पोहोचणार साधारणपणे 9. तर आपण फुल जर्नी दाखवू त्यामध्ये की ट्रेन किती वाजता निघते, कोणती ट्रेन आहे आणि आपण ट्रेनमध्ये काय काय फॅसिलिटी आपल्याला मिळणार आहेत आणि ती किती वाजता पोहोचते. तर आपण ती ऑन टाईम आहे ट्रेन नाही आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपण दाखवू की अहमदाबाद टू मुंबईसाठी कोणती ट्रेन पकडणार आहोत. आपण अहमदाबाद स्टेशनला पोहोचलो आहे. आपले ट्रेन आता 1 नंबर प्लॅटफॉर्मला शताब्दी. तर 1 नंबर प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला ट्रेन आहे शताब्दी जी मुंबईला म्हणजे बोरिवलीला आपल्याला पोहोचवणार एक सर्वसाधारणपणे 9 वाजेपर्यंत. तर ट्रेन ऑलरेडी लागलेली असते, तरी वेळेच्या आधीच असते. तर थोडंसं लवकर यावं लागतं या ट्रेनसाठी. टायमावर सुटते ही ट्रेन. तर आपला कोच आहे C2. C2मध्ये आपण जाऊया, बघूया आतून ट्रेन कशी आहे. आता आपण सीटवर बसलो आहे. सीटवर बसल्या पहिला आपल्याला भेटतो पेपर वाचण्यासाठी. तसंच पूर्ण जर्नीमध्ये आपल्याला खायला लाईक नाश्ता डिनर हे सगळं येईल. तर आपण पूर्ण जर्नी दाखवू आपल्याला काय काय मिळतं. तर टाईम 3:10 झाले आहेत परफेक्ट. ओके, तर एक्झॅक्टली 3:10ला ही ट्रेन निघाली आहे अहमदाबाद स्टेशनवरून. तर आता मोहोळ जर्नी आपण दाखवूया पुढे काय काय होतं. बेसन लाडू आहे, त्यात कचोरी एक आहे, खट्टा मिठा चिवडा आहे, चना डाळ आहे, कॅचअप आहे. याच्यामध्ये चायची सामग्री आहे. तर चहासाठी एक वेगळी केटल आहे आपल्याला याच्यामध्ये त्याला चाय बनवण्यासाठी. तर चाय पावडर, तुमचं दूध, साखर सगळं यात असतं. तर अशी इथे केटल आणि चहा बनवायला आपल्याला आयासाठीचा मग. यामध्ये गरम पाणी असतं. गरम पाणी आणि साखर, दूध पावडर आणि यात असते चाय. तशा प्रकारे आपण चाय बनवून पिऊ शकतो. तर कम्प्लीट नाश्ता आपला आलेला आहे संध्याकाळी 4 वाजता. जसं आपण बाय एअर ट्रॅव्हल करतो तसे एअर हॉस्टेज असतात, तसं या ट्रेनमध्ये ट्रेन अटेंडर असतात जे आपल्याला फूड सर्व करतात. आपल्याला काय रिक्वायरमेंट असेल किंवा काय पे करून काही कोणती गोष्ट घ्यायची असेल, सॉफ्ट ड्रिंक घ्यायची असेल, ते आपल्याला अवेलेबल करतात. तर त्यांना आपण त्यांच्या हिशोबाने आपण जे चार्ज आहेत तसं आपण बघू शकतो. यांच्याकडे खूप काही गोष्टी आहेत त्या आपण पे करून आपण कोल्ड्रिंक्स वगैरे आपण घेऊ शकतो. रात्रीचं जेवण आपलं बघूया काय काय. व्हेजमध्ये वांग्याची भाजी आहे, डाळ आहे, त्यामध्ये रोटी आहे, चपाती आपल्या 4 चपात्या आहेत, राईस आहे, कढ आहे, दही आहे, पिकल आहे. त्यासाठी त्याचं कम्प्लीट जेवण आपल्याला याच्यामध्ये मिळतं. तर जेवणामध्ये 2 ऑप्शन अवेलेबल आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. तर आपल्या कन्व्हिनियंटप्रमाणे आपल्या फूड चॉईसप्रमाणे आपण मागू शकतो. ही व्हेज थाली आहे. तुम्हाला नॉनव्हेज थाली पण आपण दाखवतो. नॉनव्हेज थालीमध्ये आपल्याला काय काय मिळतं. ही नॉनव्हेज थाली यात पण सेम दही आहे, राईस आहे, तुम्हाला डाळ पण भेटणं याच्यामध्ये. याच्यामध्ये डिफरन्स आहे की जिकडे पनीर होतं
इकडे तुम्हाला चिकन मिळेल आणि चपाती वगैरे क्वांटिटी सेम. देन डिफरन्स आहे की तुम्हाला व्हेजमध्ये ग्रीन कलरची थाळी येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स आहे की रेडमध्ये तुम्हाला नॉनव्हेज थाळी मिळते. तर फायनली आता आपण घरी आलो आहे. तर जेवणामध्ये ट्रेनमध्ये जेवण सुंदर होतं. फक्त स्नॅक्समध्ये थोडंसं मला बेसनचा लाडू थोडा बरोबर नाही वाटला, पण जेवण खूप छान. आणि शेवटी जी आईस्क्रीम दिला त्याने मन तृप्त झालं. तर जेवण खूप छान. ट्रेन टायमावर झाली, टायमावर निघाली आणि वेळेत पोचलो. तर आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगसोबत.